नमस्कार, रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आज आलोय गावाचं नाव गंभीरवाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। सगळ्यात पहिले इथले उमेदवार सांगतो। उमेदवार आहेत ओमदादा राजे निंबाळकर, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून यांना तिकीट मिळालं आणि सध्याचे खासदार तेच आहेत। दुसरे उमेदवार आहेत जे अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस, दुसरे उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील ह्या, आणि त्यांचे जे मालक आहेत हे तुळजापूर मतदारसंघातून आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे। तर आता ही लढत अर्चनाताई पाटील वर्सेस ओमराजे निंबाळकर। अजून एक गोष्ट सांगतो, ही व्हिडिओ आपल्याला कट कुठंच करायची नाही। जे काय म्हणणं असेल ते मी तुमच्या पुढे मांडणार आहे। काही जणांनी मला कमेंटमध्ये सांगितलं की तुम्ही भाजपकडून बोलता, काही जणांनी कमेंटमध्ये मला सांगितलं की तुम्ही काँग्रेसकडून बोलता। असं काहीच नाही आहे। जे इथं सगळेजण सांगणार आहेत ते जशाच तसं आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत। तर पहा, आता लोकसभा 2024 हे कुठल्या पक्षाचं सरकार सत्तेत आवडतं? भारतीय जनता पक्ष मोदींचं सरकार का काँग्रेस पक्षाचं सरकार सत्तेत पाहिजे? पहिले नाव सांगा तुमचं। माझं नाव पवन आडसोळ। सध्या देशाची एकंदरीत परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत यायला पाहिजे। जे 10 वर्षामध्ये भाजप सरकारनं जी आश्वासनं दिली, भाजप सरकारनं जी आश्वासनं दिली त्या आश्वासनाला कुठेही त्यांनी त्याची पूर्तता केली नाही। उलट भाजप सरकारने भ्रष्टाचार म्हणून जे पक्ष फोडले आणि त्यांना सत्तेत घेतलं आणि त्यांना पवित्र करायचं काम केलं। अशोकराव चव्हाण असतील, अजित पवार असतील, की ज्या पंतप्रधानांनी एमपीच्या मध्य प्रदेशच्या इंदोरच्या सभेमध्ये सांगितलं की 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा अजित पवारनं केला आणि त्याच अजित पवारला ह्यांच्या सत्तेत दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री म्हणून त्या खुर्चीवर बसवलं। महाराष्ट्राचा दुसरा ज्वलंत प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी 14 दिवस उपोषण केलं। त्या उपोषणाची कुठलीही सरकारनं दखल घेतली नाही सरकारी पातळीवर। दादा ज्यावेळेस वाशीला मुंबईला गेले त्या टायमाला सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं की आम्ही सगळे सोयरा कायदा आणू आणि त्याची अंमलबजावणी करू, यासाठी एक विशेष अधिवेशन बोलू। सरकारनं विशेष अधिवेशन बोलविलं, पण काय नाही, मराठ्याच्या तोंडाला काळं फसायचं काम केलं त्यांनी। त्या अधिवेशनामधून काही साध्य झालं नाही। एका रात्रीत 24 तासात महाराष्ट्राचं सरकार बदलण्याची ताकद देवेंद्र फडणवीसमध्ये आहे। मग सगळे सोयऱ्याचा कायदा आणण्याची ताकद का नाही? ही बी मराठा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये एक खतखत आहे। आणि जे आमचे दादा तिथं आरक्षणाला उपोषणाला बसले त्या टायमाला आमच्या माता भगिनीवर जो लाठीचार्ज केला, त्या लाठीचार्ज केल्यानंतर एक भ्रशब्द भाजपचा महाराष्ट्रातला कुठलाही आमदार बोलला नाही किंवा महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये 168 मराठा आमदार आहेत। 168 मराठा आमदारापैकी एकमेव आमदार कैलास पाटील आणि एकमेव खासदार ओमराजे निंबाळकर ह्या दोघांनीच फक्त आवाज उठवला आणि मराठ्याच्या आरक्षणाची बाजू घेतली। त्याच्यामुळे हे भाजप सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे, मराठा समाजाच्या विरोधी सरकार आहे। त्याच्यामुळे ह्या सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता स्वस्थ बसणार नाही। आमच्या जिल्ह्याचं म्हणायचं झालं, आमच्या जिल्ह्याची तर परिस्थिती अशी झाली, विकास करण्यासाठी आज एका पार्टीत, तिकीट घेण्यासाठी उद्या दुसऱ्या पार्टीत, बाप एका पार्टीत, आई एका पार्टीत, पोरगा एका पार्टीत, ह्यांच्या घरातच महायुती तयार झाली। त्याच्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ओमराजे निंबाळकर शिवाय पर्याय नाही। ओमराजे हे सर्वसामान्याचे नेते। राणादादा पाटील भाजपमध्ये, राणा पाटील भाजपमध्ये, पत्नी अर्चनाताई पाटील अजितदादा गट राष्ट्रवादी, आणि त्यांचा मुलगा आता शिंदे गटात जाणार, आमदारकी लढवायची त्याला साहेब, त्यांच्या घरातच महायुती करायची। त्याच्यामुळं काही नाही, जिल्ह्यामध्ये 45 वर्षात आमच्या कुठला विकास झाला नाही। फक्त पद्मसिंह पाटील कुटुंबाचा आणि त्या कुटुंबाचाच विकास झाला। तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट असेल, तेरणा हॉस्पिटल असेल, सर्व त्यांच्या घरामध्ये आणि त्यांचाच विकास झाला। त्याच्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अशा व्यक्तीला, अशा माणसांना, अहो एका दिवसात सत्तेसाठी पक्ष बदलतात, सर्वसामान्याचं काय? त्याच्यामुळं सोयाबीनचे भाव असू द्या, सोयाबीनचं आयात धोरण असू द्या, केंद्र सरकारने सोयाबीनचं आयात धोरण 2025 पर्यंत फायनल करून टाकले। भारतामध्ये एवढं मोठं सोयाबीन पिकतं, त्या सोयाबीनच्या DOCवर सोयाबीनचा भाव ठरला जातो आणि ते DOC सोयाबीनची DOC हे भारतामध्ये आयात करायचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे हे सरकार
ह्या देशातून हद्दपार केल्याशिवाय इथला शेतकरी वर्ग स्वस्त बसणार नाही. म्हणजे आता तुमचे दोन प्रश्न आहेत, एक मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि दुसरा शेतीचा प्रश्न. बरं, मराठा आरक्षण आधीच्या सरकारने लागू केलं नाही, त्याच्याबद्दल हो साहेब, आता मोदी सरकारनं आज खताचं पोत पहिलं त्याची 1000 तुमचं नाव सांगा. माझं नाव औदुंबर माने. मोदी सरकारनं आज शेतकऱ्याला असं केलंय की मोदी सरकारनं खोटं आश्वासनं दिले की 15 लाख रुपये रोज बँकेत जातो आम्ही 15 लाख बघायला. 15 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर देतो म्हणून सांगितलं. त्या 15 लाखामधलं एक 5 पैसे नाही 15 पैसे सुद्धा आज शेतकऱ्याच्या खात्यावर आले. दुसरी गोष्ट, ज्या सर्वसामान्य शेतकरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याकडून GST सगळ्यावर बसवली मोदी सरकारनं. म्हणजे खताच्या पोत्याची जी किंमत 2010ला 1000 रुपये होती ती आज 1700 ते 2000 रुपये किंमत केली त्या DAPची. मग आज सर्वसामान्य शेतकरी एकदम कायद्याच्या कचाट्यात अडकलाय म्हणायचं ना थोडक्यात. कुठल्या बी गोष्टीवर जर GST असेल तर ह्या मोदी सरकारचं करायचं काय? बरं, आता हा जो GSTचा प्रश्न आहे, पूर्ण भारतामध्ये त्यांनी GST लागू केलाय. शेतकऱ्यांना खत असो किंवा शेतीसाठी ज्या गोष्टी लागतात, जे शेतकरी विकत घेतो सगळ्या, मग याचा विरोध पूर्ण भारतात असेल शेतकऱ्यांचा. नाही तसं नाही, शेती तसं नाही. GST लावली ना, GST स्वामीनाथन आयोग का लावलं नाही? मी म्हणतो काँग्रेसनं हे आपलं GSTचं आणलं होतं अंमलात. GST ह्यांना कुणी अंमलातून आणली? भाजपनं आणली. भाजपनं. स्वामीनाथन का हे आपलं आयोग का आणलं नाही? मी मोदींचं भाषण ऐकलं, त्यांनी सांगितलं की स्वामीनाथन आयोग आम्ही लागू केलेला आहे. कधी करणार? शेतकरी चालला ना वरी, शेतकरी वरी चालला ना. म्हणजे काय करायचंय? लागू केले GST लागू केली ना, स्वामीनाथन आयोग का केलं नाही? शेतीचं उत्पन्न वाढलं नाही त्याच्याप्रमाणे. नाही वाढलं. लोकांकडून GST घ्यायची म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याकडून तुम्ही GST 17% 18% काय असेल तुम्ही GST घेताव आणि ती शेतकऱ्याला शेतकऱ्याला तीच जर पैसे तुम्ही 2000 पगाराच्या स्वरूपात जर देत असाल, किती पडते? 2000 रुपयाचे पैसे 16 रुपये 80 पैसे पडतात प्रतिदिवस. 16 रुपये जवळपास 1 लाखाचं तरी त्याला वर्षभरात बियाणे आणि खतं लागतात. त्याच्यावर 18% GST, 18,000 त्याला कमीत कमी भरावंच लागतं. आणि आम्हाला किती दिले? 2000 रुपये दिले ते 4 महिन्याला. 16 रुपये 80 पैसे पडतात प्रतिदिवस. त्यांना खायला काय? तुमचं नाव नाही, राजस्थानी डिश खात्यात ते 7,500ची डिश एका टायमाला खायला लागते त्यांना, आणि आम्हाला 16 रुपये 80 पैसे लय झाले का? बरं, पेंडीच्या पोत्याचा भाव वाढ काय मागच्या 10 वर्षामध्ये? मी काही भागामध्ये फिरलं, दुधाचा दर फार कमी आहे. 20 ते 22. पाण्याची बाटली 20 रुपयाला आणि दुधाचा 22 रुपये. 22 रुपये लिटर दूध आहे. शेतकऱ्यानं आज जगायचं कसं? शेतकऱ्यावर आज नाही, मला एक उत्तर द्या. दुधाचं दर आज 22 रुपये येतं. खुराकाचं पोतं घ्यायचं असलं तर 2000 रुपये किंमत आहे त्याची 50 किलोची. 50 किलो पोत्याची 2000 रुपये दर येतं. त्याचं जर दोन्ही ही केलं तर आज शेतकरी 100% देशोधडीला लागलेला आहे. पेंडीचा खर्च दुधात निघत नाही. पेंडीचा तर नाही साहेब. 2000 रुपये बघा ना. 2000 रुपये खर्च कुठं? दुधाचा 22 रुपये दर कुठं? पाण्याची बाटली जर घ्यायचं ठरलं तर 20 रुपये लिटर पाणी आणि 20 रुपये लिटर दूध. या इकडून या कोणतरी. आता काय करायचं साहेब? हे टरबूज फोडायचंय, हे आम्हाला टरबूज फोडायचंय. काय करायचंय? हे आता महाराष्ट्रातून हे टरबूज फोडून टाकायचंय आम्हाला. आता हे टरबूज फोडून टाकायचं आम्हाला महाराष्ट्रातलं. माझं नाव बाळासाहेब. एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की. मला सांगा तुम्ही ह्या पक्षातनं त्या पक्षात गेला की निर्माण झाला. अजितदादा कुठे गेले? बरोबर, सोडून गेले राष्ट्रवादी. कुठे गेले? का झाले? ईडीमुळे गेले का? का पळाले? का का गेले? का गेले? तू सांग काय गेली ती का? बरोबर, बऱ्याच लोकांचा विरोध आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणले? अजित पवार जर भाजपमध्ये आले तर चक्की पिशिंग अजित दादा. आता कसं वाटतं? चक्की पिशिंग आता कसं वाटतं? गार वाटतं का? अजून कोणी तुमचं मत मांडा? या कोणीतरी अजून. दादा बोला. माळकरी दादा बोला. नाव सांगा तुमचं. मी सुंदर गोविंदराव गुडगे. तर काय म्हणणं आहे? कुठला उमेदवार निवडून येईल किंवा जे भाजप सरकार आहे कसं वाटतंय? परत आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे?
कोणच नको आहे बघा साहेब. कोणीच नको का? कारण का? कारण काय आहे, दोन्ही सारखी आहेत. एक जणानं आमचं 16% घालविलंय आणि आता आले त्यानं खोटं दिले. आम्हाला शेतकऱ्याला मूर्खतेनं काढले. आमच्या सोयाबीनला भाव किती देते तुम्ही सांगा? 4,200. 4,000 रुपये. 4,000 रुपये देतात. आणि ह्याच्यापूर्वी ते किती देतो म्हणले होते? देवेंद्र फडणवीस होते त्या टायमाला म्हणले की 6,000 रुपये द्यायला पाहिजे. विरोधी पक्ष असताना. विरोधी पक्ष असताना. आता झाले 14 वर्ष. 14 वर्षामध्ये महागाई वाढते का कमी होती? वाढते महागाई. आणि मग आता 6,000च्या ऐवजी तो 7-8,000ला जायला पाहिजे. नाही ते जाऊ द्या. आणि पुन्हा ते घेतले माझे. ऐका तुम्ही, मी स्वतः शेतकरी, 5 एकरचा शेतकरी. माझ्याकडे 50 क्विंटल सोयाबीन झाली 5 एकर मध्ये. 5 एकर मध्ये 50 म्हणल्यानंतर माझं 10 किती झाले? किती झाले? 10,000. किती 10,000 झाले? 5 एकर मध्ये किती? 5 एकर मध्ये मला 50 क्विंटल झाले. 50 क्विंटल. हा, आणि मग 10 जर गेले असते किती झाले माझे? 5 लाख. थांबा. मग आता माझे आता पैसे किती व्हायला लागले? अर्ध चालू. 4 लाख रुपये. 4 लाख व्हायला लागले तर माझे 6 लाख रुपये हाणले तर 6,000 रुपये मला नमो भारत म्हणून देता तुम्ही. आणि एक दुसरी गोष्ट, मोदी सरकार देत आहे असं म्हणताय तुम्ही. मोदी सरकारचा काय संबंध आहे? भारत सरकार काय? मोदीचा काय कारण आहे? मग असं उलूत काढत असल्यानंतर त्यांना मतदान मागायची काय गरज आहे? आम्हाला एकही इथं कामाचं नाही. आमचं जी मराठा आरक्षण देईन त्या पद्धतीनं ह्याच्यापेक्षा इंग्रज बरे होते. ह्याच्यापेक्षा इंग्रज बरे होते बघा. ह्या सरकारपेक्षा इंग्रज बरे होते. ह्याच्यापेक्षा हे राजवट हे जे इतक्या खाली दर्जेली गेली म्हणून आम्हासारख्या सामान्य माणसाला तर कोण बरा आणि कोण नाही तिटकार आलेलं ह्या गोष्टीचं. गावात मतदान किती आहे? गंभीरवाडी गावात 850. तर जे अर्चनाताई पाटील आहेत अजितदादा गटाच्या, त्यांना मतदान किती होईल? आणि ओमदादा निंबाळकर मराठा समाजाच्या विरोधात कडक भूमिका घेतली त्यांच्या मालकाने. ते म्हणले मराठाचा काळा दिवस. त्यांना मराठा समाजाने मतदान का करावं? काळा दिवस म्हणून पूर्ण मराठा आहे का करावं त्याला मतदान मराठा समाजानं? महाग सर ती बोलतोय एक मराठा समाजाने मतदान का करावं हा प्रश्न आहे माझा त्यांना. मराठा ज्या दिवशी मनोज दादा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसचं नाव घेऊन टीका केली त्या दिवशी राणा जगजितसिंह पाटील म्हणजे बिळातून बाहेर आले. इतक्या दिवस आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न होता तो एक शब्द बोलले नाहीत. आणि त्या दिवशी संध्याकाळी 12 वाजता फेसबुक लाईव्ह केलं आणि म्हणले इतिहासातील हा काळा दिवस. मग मतदान मागताना बी आता इतिहासातील काळा दिवसच आठवावा लागेल. त्यांना काळा दिवस दाखवू. त्याच्यामुळे मराठा समाजाने त्यांना मतदान का करायचं? तर आमच्या गावातून मराठा समाजाचं 0 मतदान त्यांना. सर आमचं गाव म्हणजे कसं आहे, गंभीरवाडी हा कळंब तालुक्यातलं एकमेव गाव आहे की तिथं 100% गाव मराठ्याचं गाव मानलं जाते. त्याच्यामुळे गावामध्ये 100% जातीवादावरचा नाही विषय, पण 100% गाव मराठ्याचं आहे. आणि राणा पाटलानं असा विषय मांडला की त्या दिवशी रात्री 12 वाजता फेसबुक लाईव्ह केलं त्यांनी आणि म्हणले मराठाचा इतिहासातला म्हणजे आज मला सांगा, देवेंद्र फडणवीस स्वतःचे आज वडील असल्यासारखेच मनोज दादा जरांगे आज लढतात, ती मराठ्यासाठी लढतात ना. आज तिथं आपल्या माता भगिनीवर लाठीचार्ज झाला. देवेंद्र फडणवीस डायरेक्ट लाईव्ह माध्यमाशी बोलण्यात काय म्हणले की बाबा आम्ही सांगितलं की गुन्हे कुणावरले मागं घेणार नाहीत. आम्ही जी केलंय ते योग्य केलंय. आम्ही जी गुन्हे समजा लाठीचार्ज माता भगिनीवर झाला, सगळ्यावर झाला, तिथं रक्तबोंबळ झाले माता भगिनी. काय त्यांना जी मनोज दादा जरांगेनं जी केलं ती कशासाठी केलं की एक काहीतरी मराठा आरक्षणाचं काय कुठंतरी ही हो त्या ह्याच्यामध्येच ही हो ना अलग लक्षात. तर उद्देश आहे त्यांचा. झाला अजून बोलायचं कोणाला? बोला कुणाला मला असं वाटतं साहेब, नाव सांगा. डायरेक्ट कुणाचा विरोध म्हणून बोलायचं नाही, पण भाजप सरकार ही हुकुमशाहीचं सरकार आहे. काय हुकुमशाहीचं सरकार आहे. त्यांच्याकडे जर एखादा व्यक्ती सामान्य माणूस एखाद्या प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी गेला तर डायरेक्ट सगळी लोक त्यांची मिळून दबाव टाकून त्या प्रशासनाला सुद्धा ब्लॅकमेल करून सामान्य माणसापर्यंत न्याय पोचू देत नाहीत. त्याच्यामुळे ह्या भाजप सरकारचा सामान्य जनतेला आणि शेतकऱ्याला
थोडा सुद्धा फायदा नाही. काय थोडा सुद्धा फायदा नाही. त्याच्यामुळे सामान्य जनतेनं जर फायदा घ्यायचा असेल आपल्याला न्यायाचा, अगर आपल्याला जर पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर भाजप सोडून कोणत्याही पक्षाला मतदान करावं, पण भाजपला करू नये. भाजप ही एकदम शेतकऱ्यासाठी तर विष आहे. काय शेतकऱ्यासाठी 101% विष आहे. त्याच्यामुळे भाजपला मतदान करणं ही स्वतः आपण आपल्या हातानं विष पिणं ही प्रकार आहे. त्याच्यामुळे भाजप सोडून कुणाला मतदान करावं. चालेल. नागरिकांचं म्हणणं तुम्ही ऐकलं असेल तर 2 मिनिटं. लोकशाहीची हत्येचं जिवंत उदाहरण म्हणजे कालची अमरावतीची सभा. डायरेक्ट बच्चू कडू साहेबांना एखाद्या ग्राउंडचं परमिशन दिलं असताना, त्याचं परमिशन गृहमंत्र्याचं परमिशन नसताना सुद्धा तिथं सभा घेणं म्हणजे भारतामध्ये ह्या निवडणुकीनंतर आता जर भाजपचं सरकार आलं तर मला वाटतंय आमच्या खालच्या पिढीला मतदान करायची गरज राहणार नाही. भारत देशात हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. बरं, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका महानगरपालिका होती भविष्यात? त्यांनी महानगरपालिका नाही, भविष्यात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका होणार नाहीत. लोकसभेच्या सुद्धा निवडणुका होणार नाहीत. आता जर भाजप सरकार आलं तर देशात संविधान राहणार नाही. का तर कालच संविधानाची हत्या गृहमंत्री अमित शाह साहेबांनी अमरावतीच्या सभेत कालच संविधानाची हत्या करून टाकली. संविधान नावाला कालच संपवून टाकले आणि त्यांची घोषणा आहे का आपके बार 400 पार, ती त्यांना फक्त संविधान बदलायचं म्हणून आपके बार 400 पार. तर आता जनतेचा काय नारा आहे? आपके बार भाजप हद्दपार, भाजप तडीपार. चालेल. नागरिकांचं म्हणणं तुम्ही ऐकलं असेल तर तुमच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो, कारण येऊन तुम्ही इथं तुमचे मत मांडले आणि तुमचा सुद्धा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अजून एकदा थँक्यू व्हेरी मच.